मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या दरातील डिझेलमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते आहे। आपण सध्या मिरकरवाडा बंदरामध्ये आहोत आणि आखाती देशातील युद्धाचा परिणाम सवलतीच्या दिल्या जाणाऱ्या डिझेलवरती झालेला पाहायला मिळतोय। आता सध्या डिझेलचे दर हे प्रति लिटर 117 रुपयांवरती झालेले आहेत। मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या ज्या डिझेलची किंमत जी आहे ती बघता या ठिकाणी 27 रुपयांनी या ठिकाणी डिझेल जे आहे ते महाग झालेलं पाहायला मिळतंय। खुल्या बाजारात जी डिझेलची विक्री होते त्यापेक्षा अधिक रुपये या ठिकाणी सवलतीच्या दरातल्या डिझेलला या ठिकाणी मोजावे लागत आहेत आणि युद्धाच्या पूर्वी जवळपास 90 रुपये लिटर असं या सवलतीच्या दरात मिळणाऱ्या डिझेलची किंमत या ठिकाणी मच्छीमारांना मोजावी लागत होती। आपल्यासोबत काही मच्छीमार आहेत। सर, काय सांगाल, सध्या काय परिस्थिती आहे? डिझेल किती रुपयांवरती गेलं आहे? मागील डिझेल होता 92 रुपयांनी होता, आता झाला आहे कमीत 117 रुपये लिटर प्रमाण झालेला आहे। आणि कधी असा होतो की डिझेल भेटतोय नाही भेटतोय, त्याच्यामुळे मच्छीमारांना बरंचसं कठीणाई करायचे लागत आहेत। आणि त्याच्यामुळे काय जास्त मच्छीमार म्हणजे जास्त थोडाफार डिझेल घेऊन जाणार आणि जास्त डीप जाऊ शकत नाही। जास्त डीप न गेल्यानंतर काय होतं, फिशरीज डिपार्टमेंट, पोलीस हे काय केसेस टाकतात। याच्यामुळे आता सध्या मच्छीमार बरेचसे बंद पण असतात आणि काही वेळेला डिझेल भेटल्यावरच बाहेर जातात। बरोबर आहे। सध्या 27 रुपयांनी पेट्रोल डिझेल जे आहे ते महागलेलं आहे। कसं बघता याच्याकडे युद्धापूर्वी किती रुपये डिझेल होतं? युद्धापूर्वी 92 रुपयांनी डिझेल होता आणि आता युद्ध चालू झाल्यानंतर 117 रुपये झाला, कधी 120 रुपयापर्यंत प्रमाणे आम्हाला घ्यायचं पडतो। याच्यामुळे आम्हाला धंदा करायसाठी म्हणजे बराचसे कठीण करायचे लागतात। बरोबर आहे। नक्कीच दुसऱ्यांदा ही सवलतीच्या दरात मिळणाऱ्या मच्छीमारांच्या डिझेलमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे। तब्बल 27 रुपये अधिकचे मोजून या ठिकाणी मच्छीमारांना हे डिझेल खरेदी करावं लागतं आहे। मात्र सर्वसामान्य मार्केटमध्ये मिळणारं जे डिझेल आहे त्याची किंमत या ठिकाणी कमी आहे। त्यामुळं सरकारनं याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि सवलतीच्या दरात मिळणारं जे डिझेल आहे त्याच्यावरची जी किंमत आहे ती पूर्वीप्रमाणेच ठेवावी अशी मागणी इथल्या मच्छीमारांनी केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।